JNU विद्यापीठातल्या एका मराठी प्राध्यापकाला काढण्यात आलंय। तर त्याच्याकडे आधी पहिल्या वर्षी त्याचा 6 स्टुडंट होता, त्याच्याकडे 16-17 स्टुडंट्स आहे. म्हणजे तो चांगलं शिकवत असेल, त्याच्यावर विद्यार्थ्यांची संख्या वाढली ना. मग ते तुम्ही न बघता तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्याच्यावरती अशी बेकायदेशीर कारवाई करतात. याला कुठेतरी धर्मंद बसला पाहिजे ना. म्हणजे कुठलेच तुमचे सगळे म्हणजे हे फार शॉकिंग आहे. एका प्राध्यापकाची कारकीर्दच संपली। एका क्षणात एका प्राध्यापकाला विद्यापीठानं काढून टाकले। एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या 3 दिवस आधी एक कमिटी स्थापन करतात आणि ती कमिटी त्याला काहीतरी 7-8 मिनिटं बोलायला देते आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही ठरवतात की या माणसाला आपण नोकरीवरून काढून टाकायला पाहिजे. म्हणजे हे किती म्हणजे भयंकर बेकायदेशीर आहे हे सगळं. या सगळ्याचं कारण काय, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। कोल्हापूरचे असणारे सुपुत्र डॉक्टर रोहन चौधरी यांना JNUमधून बडतर्फ करण्यात आलं। विद्यापीठानं दिलेल्या कारणांवरून वाद सुरू झालाय, पण या निर्णयामागे काहीतरी मोठं राजकारण असल्याचा आरोपच केला जातोय। नक्की हे प्रकरण काय आहे आणि प्राध्यापक रोहन चौधरी यांची बाजू काय आहे, तेच आपण सविस्तर समजून घेणार आहोत। डॉक्टर रोहन चौधरी यांनी 15 एप्रिल 2024 रोजी JNU विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉईन केलं होतं। JNU विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार 18 मे ते 7 जुलै 2024 या कालावधीत म्हणजे जवळपास 51 दिवस ते कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर होते, ज्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतला। पण त्यांच्या विरोधात हा आरोप केलेला पूर्णपणे चुकीचा आहे आणि निराधार आहे, असं JNUतल्या शिक्षक संघटनेनं म्हटलं आहे। टर्मिनेट म्हणजे फार रेअर केसेसमध्ये, ज्या पूर्वीच्या म्हणजे JNUच्याच केसमध्ये सांगायचं झालं तर काही लोकांना पूर्वी 2-3 लोकांना टर्मिनेट केलं की त्यांच्या विरुद्ध फार गंभीर याचे सेक्शुअल हॅरेसमेंटचे चार्जेस होते, त्याच्यामुळे त्यांनी काढून टाकलं. ते काही लोक कुठे कोर्टात गेले नाही, काही नाही. पण तसा कसला प्रकार नाही, ते याचा काही संबंधच नाहीये. म्हणजे ही पूर्ण कृती जी सगळी बेकायदेशीर आहे. सो आता सेंटरमधून त्याने जसं म्हणजे रोहन चौधरीने असं जर काही केलं असतं की शिकवत नाही, वेळेवर लेक्चर्स घेत नाही, गायब असतो, तर त्याला सेंटरने रिप्रिमांड केलं असतं ना. सेंटरने त्याला नोटीस दिली असती 1 वर्षाच्या काळामध्ये. 1 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी शिकवलं. त्याच्याकडे आधी पहिल्या वर्षी त्याचा 6 स्टुडंट होता, त्याच्याकडे 16-17 स्टुडंट्स आहे. म्हणजे तो चांगलं शिकवत असेल, त्याच्यावर विद्यार्थ्यांची संख्या वाढली ना. मग ते तुम्ही न बघता तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्याच्यावरती अशी बेकायदेशीर कारवाई करतात. याला कुठेतरी धर्मंद बसला पाहिजे ना. म्हणजे कुठलेच तुमचे सगळे म्हणजे हे फार शॉकिंग आहे. कायद्यानुसार जर बघितलं तर हा काय फार मोठा म्हणजे त्याने सुट्टी घेतली होती बरं का. फक्त त्याचा स्टे घरी वाढला याच्यासाठी की त्याचा लहान मुलगा आजारी होता. त्याच्यानंतर त्याची बायको एकटी असते तिथे, त्याच्या सासरे त्यांची तब्येत खराब होती. आता तो म्हणून त्याच्या मुलाला घेऊन फिरत होता. आता एक मुलगा जर राज्य असेल तर एखाद्या बापाला तो वाईट वाटेलच ना. आणि त्याच्यामुळे त्याला तुम्ही त्याच्या त्यावेळेचे जे होते चेअरपर्सन त्याच्या संपर्कात होता तो, तर त्यांचं न ऐकून घेता तुम्ही असा एक म्हणजे एक कलमी निर्णय घेतात, 1 साइडेड, तर ते चांगलं नाही ना ते. तर त्याच्यामुळे असं नाही की बाबा त्याच्या विरोधात फार तक्रारी गेल्या असत्या VC पर्यंत, तसंही काही नाहीये. त्याच्या सेंटरमधून ऍडमिनिस्ट्रेशनला VCला त्याच्या कामाबद्दलचा मला चांगला रिव्ह्यू पाठवलेला आहे. मी एवढं सगळं असताना तुम्ही कुठल्या बेसिसवरती त्याला एका 3-4 दिवसाच्या याच्यामध्ये बरखास्त करतात. सस्पेंड पण नाही, बरखास्त. काही इन्क्रीमेंट कमी केले असते तर समजू शकतो, पण एवढा काय त्याने फार मोठा काही गुन्हा केलेला होता का? तसं काही नाहीये. संघटनेच्या म्हणण्यानुसार डॉक्टर चौधरी हे वैद्यकीय कारणामुळे सुट्टीवर होते आणि त्यांनी त्यांच्या विभाग प्रमुखांना तशा सूचनाही दिल्या होत्या। JNUच्या ऑफिस प्रणालीतून सुट्टीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात असणे आवश्यक असते, मात्र डॉक्टर चौधरी हे घरी असल्यामुळं त्यांना तसा अर्ज करता आला नाही। डॉक्टर चौधरी महाराष्ट्रातून हा अर्ज करू शकले नाहीत। त्याहून जर महत्त्वाचं काय असेल तर या 51 दिवसांमध्ये परीक्षा आणि उन्हाळी सुट्ट्या आणि नवीन वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यापीठाचे वर्ग पूर्णपणे बंद होते। अशा परिस्थितीत गैरहजर असल्याचा आरोप कसा काय केला जाऊ शकतो, असा थेट प्रश्नच JNUतल्या शिक्षक संघटनेनं विद्यापीठाला विचारलाय। ही फक्त एक चूक होती, ज्याची डॉक्टर चौधरी यांनी माफी मागितली, असं सुद्धा संघटनेनं म्हटलंय। तरी सुद्धा JNUच्या कुलगुरूंनी डॉक्टर चौधरी यांना काढून टाकले। सबसे पहले तो JNU स्टूडेंट्स यूनियन की तरफ से हम इस चीज़ को कंडेम करते हैं, जो वाइस चांसलर जो बिना किसी प्रोसीजर को फॉलो किए हुए
सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज के एक टीचर को, यंग फैकल्टी मेंबर को टर्मिनेट कर दी है। इस डिक्टेटोरियल बिहेवियर को हम यहाँ से कंडेम करते हैं और हम टर्मिनेटेड टीचर्स के साथ सॉलिडारिटी में खड़े हैं और उनकी लड़ाई को हम लोग मजबूत करेंगे। और हम लोग लगातार जेएनयू टीचर्स एसोसिएशन के साथ कोऑर्डिनेशन में हैं और जिस तरीके से भी होगा हम लोग पूरी तरीके से यहाँ पे समर्थन देने वाले हैं। और साफ तौर से ये चीज़ दिखा जा रहा है कि यदि आप उनके इशारे पर काम नहीं करेंगे, वो रिंग मास्टर की तरह थिएटर की चाहती है कि इस कैंपस का हर एक स्टूडेंट, इस कैंपस के टीचर्स, इस कैंपस के स्टाफ उनके इशारे पर काम करे। और यदि आप वो मना करेंगे तो वो इस कैंपस के जो अलग अलग डेमोक्रेटिक डिसीजन मेकिंग प्रोसीजर है उसको वायलेट करते हुए वो आपके खिलाफ काम करेंगे। और उसी का एक रवैया हम यहाँ पर देख रहे हैं। या प्रकरणाला आणखी एक गंभीर बाजू आहे। डॉक्टर चौधरी यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय जेएनयूच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला। जेएनयू शिक्षक संघटनेने केलेल्या आरोपानुसार ही बैठक झूम कॉलवर झाली आणि त्यामध्ये सर्व सदस्यांचे मायक्रोफोन सुद्धा बंद ठेवण्यात आले होते। कोणालाही आपलं मत मांडण्याची संधी या मीटिंगमध्ये देण्यात आली नाही। हा निर्णय आधीच जेएनयूच्या विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाकडून घेण्यात आला होता आणि बैठकीत फक्त त्याची घोषणा करण्यात आली असे सुद्धा आरोप शिक्षक संघटनेने केले आहेत। हे नियम नैसर्गिक आणि न्याय तत्वांच्या पूर्णतः विरोधात आहेत। एका व्यक्तीच्या आयुष्याचा निर्णय अशा प्रकारे कोणत्याही चर्चेविना घेतलं जाणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे। यामुळे काही प्राध्यापकांनी या निर्णयाशी आपण असहमत असल्याचं पत्राद्वारे विद्यापीठाला कळवलं देखील आहे। कि जब कोई भी वाइस चांसलर अपने आप को सामंत समझने लगता है, उसको लगता है कि मैं कुछ भी कर सकती हूं, और बहुत सारे हथकंडे अपनाए जाते हैं कि टीचरों की आवाज को कैसे बंद किया जाए। जैसे कि हम जो हमारे साथ खड़ा होगा, हमारी हम उसी को हम डीन बनाएंगे, उसी को हम हेड ऑफ द डिपार्टमेंट बनाएंगे, उसी को किसी कमेटी में रखेंगे ताकि टीचर लोग डर जाएं और अपनी आवाज को खामोश कर लें। जब आपको लगता है कि उनकी आवाज खामोश नहीं होती है तो डराने का ये एक नया तरीका है कि हम ये भी कर सकते हैं, किसी टीचर को बर्खास्त कर सकते हैं। जब हम बर्खास्त कर देंगे तो बाकी डरने लगेंगे। लेकिन ये बहुत क्लियर है कि ये सब करने के बाद भी वाइस चांसलर को पता है कि जेएनयू में लोग, अभी भी जेएनयू का टीचर का एसोसिएशन बचा है जो अपनी आवाज को बुलंद रखे हुए हैं, और किसी भी अध्यापक के खिलाफ, टीचर के खिलाफ कोई भी ज्यादती होगी तो आगे खड़े रहेंगे। तो इसलिए मैं इस बात को कहना चाह रहा हूं कि 30-40 साल के बाद ये घटना कैसे हुई ऐसे। इसका मुख्य कारण यह है कि जब वीसी के सारे हथकंडे खत्म हो गए, उनने चाहा था कि एग्जीक्यूटिव काउंसिल में उनकी मेजोरिटी हो, टीचर जीते, कोशिश भी की, लेकिन उसके बाद भी उनके मनपसंद वाले हार गए। जब वो हार गए तो यानी कि जो उनके विरोध में खड़े हो सकते हैं, उनकी बात का विरोध कर सकते हैं, अगर जीत गए तो कोई डर नहीं रहा है। ये मैसेज 24 दिसंबर बहुत क्लियर हो गया था कि लोग डरने वाले नहीं है विश्वविद्यालय में। इसलिए लिहाजा अब क्या उपाय है, तो किसी को बर्खास्त कर दें, किसी को सस्पेंड कर दें। लेकिन हम साफ कहते हैं इस फोरम से कि टीचर एसोसिएशन किसी भी बात से न डरने वाली है, न दबाव में आने वाली है, क्योंकि हमने इससे भी बड़े बड़े किस्से देखे हैं और लड़ते आए हैं। एसोसिएशन आपने कहा 30-35 साल 4 साल से है, तो हम किसी भी केस में आगे बढ़ के लड़ने के लिए तैयार हैं। यूनिवर्सिटी ने उल्लंघन किया है रूल का। यूनिवर्सिटी प्रशासन और वाइस चांसलर पे कार्रवाई होनी चाहिए कि आपने एक के बाद एक रूल का वायलेशन किया है। और एक छोटे से मुद्दे को, जिसको किसी से ज्यादा एक गलती किसी परिस्थिति में हो गई क्योंकि उनको पूरी जानकारी नहीं थी, उन्होंने कभी नहीं कहा कि हमसे गलती नहीं हुई है। उन्होंने कभी नहीं कहा कि आप इस पर मुझको नाजायज फायदे दीजिए। जो रूल्स के हिसाब से बनता है कि उसको कैसे काउंट करना आपके सर्विस में, आप उसकी कार्रवाई कीजिए, उसको लीव अकाउंट के साथ एडजस्ट कर लीजिए। तो उन्होंने क्या किया है, कौन सा क्राइम कमिट किया जिसके आधार पर आप कह सकते हैं कि किसी को नौकरी से निकाल देना चाहिए? और उनके पढ़ाने लिखाने का जो काम उसके बाद है, उस पर आपके सारे रिपोर्ट पॉजिटिव है, जिनको वो पता है उनके हेड के, तो आप किस आधार पर किसी को नौकरी से निकाल रहे? जिस काम के लिए उनको उनकी नियुक्ति हुई है उसमें कहीं कोई कमी नहीं है। डॉक्टर रोहन चौधरी यांच्यावर झालेली ही कारवाई केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही। जेएनयू शिक्षक संघटनेचा असा आरोप आहे की विद्यापीठाच्या नियमानुसार जर कोणी सुट्टीनंतर वेळेवर कामावर रुजू झाला नाही तर ती सुट्टी त्यांच्या रजा खात्यातून समायोजित केली जाते। म्हणजेच काय, त्यांच्या ज्या लीव असतात त्यांच्यात ती सुट्टी ग्राह्य धरली जाते।
तरीही डॉक्टर चौधरी यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई विद्यापीठामार्फत करण्यात आली। या सगळ्या मागे कुलगुरूंचा वैयक्तिक सूड आणि हे प्रकरण इतर प्राध्यापकांसाठी एक धडा असल्याचा आरोप होतोय। म्हणजे कोणताच प्राध्यापक विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात बोलणार नाही, कुलगुरूंच्या विरोधात बोलणार नाही, कुलगुरू म्हणतील तीच उजवी दिशा, अशासाठी डॉक्टर चौधरी यांच्यावरती हा सूड उगवण्यात आलाय, असं शिक्षक संघटनेचं म्हणणं आहे। अब जो ये घटना हुई है ये एक वेकअप कॉल की तरह है सब लोगों के लिए, और सब लोगों को यूनाइटेड होना पड़ेगा। तमाम जो स्टेक होल्डर्स हैं जेएनयू के एकेडमिक्स में, वो छात्र हो, वो शिक्षक हो, वो कर्मचारी हो, वो ऑफिसर्स हो, क्योंकि ये इस तरह के रूल कंप्लीट लॉलेसनेस से तो कुछ भी काम आगे चल नहीं सकता, सारा काम ठप हो जाए। शिक्षक सोचने के उसमें नहीं रहेगा कि कुछ सोचे और लिखे। लाइब्रेरी का बुरा हाल है, तमाम सारे सब्सक्रिप्शंस हमारे काम नहीं करते हैं, और इस तमाम और तरह के चीजों के बीच में आप इस तरह के लॉलेसनेस लेके आते हैं, अधिकारों का कंप्लीट हनन होता है। हे सगळे आरोप किती खरे आहेत हे येणारा आता काळच ठरवेल। प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरी हे न्यायालयात जातील आणि न्यायालय नक्की काय निर्णय देतं याकडे आपलं लक्ष असणार आहे। पण एका प्राध्यापकावर झालेला हा अन्याय आणि या निर्णयाची पद्धत यावर अनेक प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले आहेत। याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरी यांच्यावरती झालेली कारवाई योग्य आहे का की अयोग्य आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।